बातमी रुपाली चाकणकरांसंदर्भातली रुपाली चाकणकरांची आज ईडीकडून चौकशी होणार असल्याची शक्यता आहे। कारण बंधू करारासाठी पैशांची अफरातफर केल्याचा आरोप रुपाली चाकणकरांवरती करण्यात आलेला आहे। एसआयटी नंतर आता ईडी चौकशी सुद्धा रुपाली चाकणकरांची होणार आहे। याच्यामध्ये कुठलाही लपवण्याचा निष्पक्षपणे चौकशी जर का करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे काही कमतरता वाटते का? अजिबात कोणाला सोडलं जाणार नाही। जो दोषी असेल त्याला त्या ठिकाणी ठेवलं जाईल। आणि या सगळ्या संदर्भामध्ये मी पुन्हा एकदा जाणार आहे मी माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणेकडे। ज्योत्स्ना, आपण बघतोय की खराच्या पैशांची अफरातफर रुपाली चाकणकरांनी केली असल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे। याच्या आधी सुद्धा त्यांची जी काही 2 पतसंस्थांमधली खाती होती या संदर्भामध्ये त्यांची एसआयटी चौकशी झालेली होती आणि आता ईडीची चौकशी होते। काय होऊ शकतं एकंदरीत या चौकशी अंती आणि साधारण किती वाजता रुपाली चाकणकर ईडीच्या या सगळ्या चौकशीला सामोरं जातील? रुपाली चाकणकर जे आहे त्यांना आज दुपारी 12 नंतरची वेळ जी आहे ती ईडी कार्यालयाकडनं देण्यात आलेली आहे। यापूर्वी सुद्धा रुपाली चाकणकर यांची चौकशी जी आहे ती ईडी अधिकाऱ्यांनी केलेली होती, मात्र ती चौकशी पूर्ण नसल्यामुळे आता पुन्हा एकदा रुपाली चाकणकर यांना ईडीच्या समोर मुंबईच्या मुख्यालयामध्ये जे आहेत जे ब्रांचेस आहेत त्यापैकी महाराष्ट्राची जी मुख्य ब्रांच आहे ती मुंबईमध्ये आहे, त्या मुख्यालयामध्ये रुपाली चाकणकर यांना त्यांची आणखीन काही कागदपत्र, आणखीन बँक डिटेल्स आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेले इतर लॅपटॉप आणि मोबाईल फोन यांच्यासह ईडी कार्यालयामध्ये दाखल व्हायचं आहे। आज साधारण दुपारी 12 नंतरची वेळ जी आहे ती रुपाली चाकणकर यांना देण्यात आलेली आहे। मात्र या चौकशीमध्ये आपल्याला हेही पाहावं लागेल की रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आणि आणखीन रुपाली चाकणकर यांच्या कुटुंबियांना सुद्धा या आजच्या चौकशीला बोलवण्यात आलेलं आहे का, याची माहिती जी आहे ती अद्याप सूत्रांकडनं अशीच मिळत आहे की फक्त रुपाली चाकणकर यांनाच बोलवण्यात आलेलं आहे आणि रुपाली चाकणकरांच्या बहिणीची जी आतापर्यंत प्रतिभा चाकणकर यांची चौकशी झाली त्याच्यामध्ये एकमत नाहीये। म्हणजे प्रतिभा चाकणकर यांनी ईडी अधिकाऱ्यांना दिलेली माहिती आणि रुपाली चाकणकर यांनी ईडी अधिकाऱ्यांना दिलेली माहिती याच्यामध्ये बरीच तफावत आहे आणि नेमके बँक डिटेल्स घोटाळे करण्यासाठी किंवा फेक अकाउंट उघडण्यासाठी सुद्धा रुपाली चाकणकर आणि एकूण चाकणकर कुटुंबियांनी जे आहे ती खरात यांना मदत केल्याचं या चौकशी अंती म्हणजे ज्या आतापर्यंत ज्या चौकशा झाल्या त्यामुळे एकंदरीतच आता जी काय आज ईडीची चौकशी होईल या चौकशी अंती नेमके काय खुलासे होतात, काय प्रकरण हे आता कुठल्या दिशेला जातं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहिती।